नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंगच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. साहित्य रंगच्या माध्यमातनं जेव्हा वेगवेगळे लेखक, कवी आपल्या समोर येत आहेत, तेव्हा खरोखर गेल्या 20-25 वर्षात किती सकस लेखन झालंय आणि प्रत्येकाचं एक भावविश्व, विषय इतक्या सुंदर रीतीने हाताळले गेलेत, वेगवेगळे विषय मांडले गेलेत, हे त्यांच्या कवितांमधनं, त्यांच्या लेखनांमधनं आपल्या समोर येतंय. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, की साहित्य रंगचा प्रत्येक भाग वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय आणि या सगळ्या लेखकांची एक पुन्हा वेगळी ओळख होतीये. त्याचमुळे आजच्या भागातल्या लेखकांचं आणि कवींचं आपण स्वागत करूया. आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध लेखक श्रीकांत बोजेवार आणि प्रसिद्ध कवयित्री संगीता बर्वे. नमस्कार, दोघांचेही स्वागत आहे. नमस्कार. श्रीकांत, जेव्हा तुझ्या कथा आणि सगळ्या ललित लेखन लोकांसमोर येतं तेव्हा निश्चित एका वेगळ्या पद्धतीने आज ह्या गेल्या 20-25 वर्षात किती विषय मांडले गेले हे आज या निमित्ताने लोकांसमोर येणार आहे. आणि संगीतातही तुमचं बालकविता असो, गझल असो किंवा वेगळी सुंदर भावगीतं असो, सगळ्याच माध्यमातून तुमच्या कविता आज पुन्हा एकदा आपण लोकांसमोर आणूया. आणि या सगळ्यामध्ये मुख्य समन्वयाचं काम, निमंत्रकाचं काम ज्यांनी केलेलं आहे, त्या म्हणजे त्यांचं आपण नाव राजकीय क्षेत्रात घेतो, पण आज त्या साहित्यिक म्हणून आपल्या सोबत आहेत आणि साहित्यिक म्हणून त्यांनी एक प्रकारचा हा वसा घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनाही मी निमंत्रित करते. नमस्कार नीलमताई. नमस्कार. नीलमताई, आपण जसं सुरुवात केली साहित्य रंगची तेव्हापासून आपण बघतोय की वेगवेगळे लेखक, कवी जोडले जात आहेत. आज ही दोन मंडळी जोडली गेलीत. आज सुरुवात करताना आपण काय सांगाल? डॉक्टर संगीता बर्वे आणि श्रीकांत बोजेवार दोघांशी माझा परिचय आहे असं नक्कीच म्हणता येईल. विशेषतः बोजेवार यांना तर मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये पत्रकारितेमुळे जास्त ओळख असते, परंतु त्यांचं वेगळे पैलू आणि महाराष्ट्र टाइम्सचं माझ्या माहितीप्रमाणे संपादन संपूर्ण पानांचं रविवारचं सुद्धा ते करायचे. आणि पत्रकार असलेली व्यक्ती ही सर्जनशील असतेच, काही एक लिखाणाचं सवय असते, परंतु ज्या प्रकारचं त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलचं जर का परत एकदा औपचारिकरित्या माहिती पाहिली तर लक्षामध्ये येतं की संपादक उपसंपादक बरोबरच त्यांनी त्यांना सर्जनशील सगळा अभ्यास करून व्यक्त करण्याची संधी कशी मिळाली याच्याबद्दल त्यांचं खरंच खूप कौतुक यासाठी करायला पाहिजे. कारण गेल्या 15 वर्षामध्ये माध्यमांचं स्वरूप बदलल्यावर जवळजवळ 24/7 प्रत्येक पत्रकारांना काम करावं लागतं अशी माझी तरी साधारणपणे समजूत आहे. म्हणजे त्याचं व्यवधान ठेवावं लागतं प्रत्यक्ष काम केलं नाही तरी. आणि अशा वेळेला इतकं अगदी ज्याच्यात वैविध्य आहे, ज्याच्या चित्रपट क्षेत्राच्या पासून ते बिरबलापर्यंतच्या आधुनिक कथा आणि क्षशुल्लकची गोष्ट पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटाचं लेखन, टीव्ही मालिका, दिवाळी अंकातलं लेखन. दिवाळी अंकातलं लेखन तर बरंचसं मी वाचलेलं आहे त्यांचं नाव वाचल्याबरोबर, पण इतर सुद्धा कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या येत आहेत. या पार्श्वभूमीवरती एक अतिशय सर्जनशील आणि धाडसी म्हणजे धाडसी आहेतच ते, त्याच्याशिवाय ते तंबीदुराई होऊच शकले नसते. त्यामुळे ते सगळं अगदी कुठली तशी चिंता न करता ते जे काही धडाकेबाज लिहितात आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्रात मग सगळ्यांना आदर व्यक्तच करावा लागतो. त्यामुळे कोणी काही बोललं तरी मला तर वाटत नाही कोणी नाराजीचे सूर व्यक्त केलेले असतील. आणि त्यामुळे श्रीकांत बोजेवारांनी लिहिलंय म्हटलं की त्या माणसाचा काहीतरी दखल घेतली असं सुद्धा वाटणारे अनेक लोक आहेत. मी तर स्वतः महाराष्ट्र टाइम्समध्ये पहिल्यांदा त्यांचं सदर काढून वाचत असते आणि रविवारच्या दिवशी, आणि एरवी सुद्धा तंबीदुराई म्हणून सकाळमध्ये असतानाही अग्रलेखानंतर वाचलं जायचं. तर एक मी असं म्हणेन की आज आपण खरंच चांगला योग आहे, चांगलं तू जमवलेलं आहे उत्तरा सगळ्या दोघांच्या वेळा सगळ्या घेणं, आणि या दृष्टीने त्यांचं ऐकायला मी पण उत्सुक आहे. संगीताचा परिचय सगळ्यांना आहेच, पण मी इथे आपल्याला दोघांनाही सांगू इच्छिते की आमचा हेतू एवढाच होता की साहित्य संमेलनांमध्ये किंवा परिसंवादांमध्ये किंवा पुस्तक प्रकाशनांमध्ये कमी वेळेला ज्याचं पुस्तक असतं त्याची एखाद्याच प्रकट मुलाखत होते, पण बऱ्याच वेळेला साहित्यिक आपल्याला दिसतात, भेटतात, अंशतः आपण त्यांचं ऐकतो, परंतु त्यांच्याशी त्यांना आवडणारं साहित्य किंवा त्यांच्या साहित्याची ओळख
ही व्यक्ती म्हणून थेट होत असताना खूप अडचणी येतात आणि प्रत्यक्षामध्ये जरी भेटलं तरी ती भेट कितपत आपल्याला तपशीलवार घेता येईल याची प्रश्न असतो. आणि म्हणून आम्ही हा छोटा प्रयोग एक सुरू केला की 45 मिनिटामध्ये आपण इथे काही वाहिनी नाहीये आपलं जे आहे ते सुदैवाने. त्यामुळे आपल्याला मनावरती आहे कधी 45 ते 50 मिनिटं झाली तरी चालतात. आणि कविता, वेगवेगळ्या प्रकारचे लेख जे कवींना आवडते त्या संदर्भात त्यांनी ते व्यक्त व्हावं. आणि फेसबुकवरती आणि ट्विटरवरती हे सगळे राहत असल्यामुळे एपिसोड्स नंतर सुद्धा त्याला व्ह्यूअर्स तसतसे मिळत जातात आणि या दृष्टिकोनातून ते कायमस्वरूपी राहावं संग्रही हा आपला त्याचा हेतू आहे. डॉक्टर संगीता बर्वे यांनी लग्नानंतर संसार, मुली आणि दवाखाना सांभाळून पुढचं सगळं त्यांचं काम झालेलं आहे. आणि हे करत असताना किती त्यांना मल्टीटास्किंग करायला लागलं असेल त्याची कल्पना त्यांच्या लिखाणामधून सुद्धा येते. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लिखाण तर केलेलंच आहे, पण त्यांनी संगीताचा वारसा सुद्धा चालवलेला आहे. त्यामुळे त्या अष्टपैलू संगीत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण कुटुंबातला वारसाही सांभाळलेला आहे. त्यांच्या कुटुंबाला पुरस्कार मिळाला होता त्यावेळेलाही आमची भेट झालेली होती. आणि गोमांतकापासून पणुब्रेपर्यंत विदर्भ साहित्य संघ, दिल्ली, मारुंजी, इथलं बालकुमार साहित्य संमेलन, या सगळ्यापासून त्यांचा प्रवास बालसाहित्याबरोबरच इतर सुद्धा कवितांच्या बद्दल त्यांनी खूप मोठं त्यांचं योगदान आहे असं मी म्हणेन. आणि त्यांच्या सगळ्या कामाच्या मध्ये काही वेळेला नकळत होतं लेखकांचं, त्याच्याबद्दल काही आपण त्यांचं काहीच दोष तर नसतो, पण विवादास्पद असं सुद्धा लिखाण हातून होतं. पण तसं न होता जे काही आहे ते सर्जनशील, सच्च, आणखीन अनुभवाशी संबंधित अशा प्रकारचं त्यांचं लिखाण आहे. आणि आता असं म्हटलं तर तू उत्तरा आणि बोधेवार मला म्हणाल, पण माझ्या माहितीप्रमाणे संगीता बर्वे या पुणेकर आहेत. त्याच्यामुळे पण मला एक हो. इथे नमूद करणं गरजेचं आहे, की असं आता याच्या पुढच्या काळामध्ये मात्र आपल्याला नाशिक, विदर्भ, मराठवाडा यांचेही साहित्यिक बोलायला लागतील, कारण लोकं बारीक नजरेतून बघत असतात, की आपण नक्की कुणाच्या बद्दल कौतुक जास्त करतो वगैरे. तसं काही नाहीये. हे व्यासपीठ आहे साहित्य रंगाचं, ते पूर्णपणाने राजकारणापासून अलिप्त आणि साहित्य म्हणजे साहित्यालाच समर्पित आहे. त्यामुळे हा 1 तास जो असतो, तो माझा अतिशय दिवसातला आनंदाचा वेळ असतो. त्यात काही शंकाच नाहीये. तर तुमच्या दोघांचा परिचय पुढच्या साहित्यातून होईलच आणि ते ऐकण्यासाठी मी पण उत्सुक आहे. धन्यवाद. खूप छान. आणि नीलमताई पुणेकर आहेत, पण सगळे पुणेकर खूप छान आहेत असं आम्ही आता म्हणतो. आणि निश्चित साहित्याशी जोडणारं नाव आहे. त्यामुळे आजचेही दोन्ही लेखक आपले तितकेच उत्तम आहेत. श्रीकांत, तुझ्या पासून सुरुवात करूया. जसं आता नीलमताईंनी सुद्धा उल्लेख केला की महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुझं लेखन तंबीदुराई या नावाने सगळेजण ओळखतात आणि मला असं वाटतं त्या नावाला सुद्धा 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 25 वर्षाचं तो सगळा कार्यकाल आमच्या सगळ्यांच्या डोळ्यापुढनं जातोय, कारण ते लेखन आमच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. सध्या दैनिक महाराष्ट्र टाइम्स मध्ये सल्लागार म्हणून तू कार्यरत आहेस. एकूण पत्रकारितेची वर्ष पाहिली तर 1990 पासून तू या क्षेत्रात काम करतोयस. आणि त्याचबरोबर जी प्रकाशित पुस्तकं आहेत त्यांची नावं काही मला आवर्जून आपल्या प्रेक्षकांसाठी सांगायची आहेत, कारण आज श्रीकांत जेव्हा वाचेल तेव्हा त्याचं मूळ साहित्य ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा त्या साहित्याकडे डोकावावं, यासाठीच जी प्रकाशित पुस्तकं आहेत त्यापैकी 2 फुल एक हाफ 3 खंडामध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. दीड जमडी सुद्धा 2 खंडात प्रकाशित झाले. पावणे 2 पायांचा माणूस ही कादंबरी अतिशय उत्तम आहे. शुक्रवार उजाडण्यापूर्वी हा निवडक चित्रपट समीक्षणाचा संग्रह आहे. समांतर चित्रपट अर्थात समांतर मराठी, हिंदी चित्रपटांचा थोडक्यात इतिहास त्यामध्ये आहे. बिरबलाने न सांगितलेल्या गोष्टी, बिरबलाच्या आधुनिक कथा हा एक पुन्हा वेगळा आणि रंजक असा प्रकार आहे. अगस्ती इन ऍक्शन अर्थात तुझा अगस्ती खूपच गाजलाय आणि त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात अगस्ती ही गुप्तहेर कथांवरची जी वेब सिरीज येणार आहे त्याचीही आम्ही वाट बघतोय. त्याचबरोबर मीच एवढा शहाणा कसा हा विनोदी लेखांचा संग्रह उत्तम आहे. गोंडस पोगुंडाच्या गोष्टी पुन्हा एकदा बालकथांचा संग्रह आहे. त्याचबरोबर अनेक पुरस्कार तुला मिळालेले आहेत. मग पत्रकार संघाचा पुरस्कार असेल, प्र.के. अत्रे, विद्याधर गोखले, भावे, सावरकर, दत्तू बांदेकर यांच्या नावाचे पुरस्कार, रेगे पुरस्कार, प्रभात पुरस्कार,
नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा साहित्य पुरस्कार किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखनाचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार आहेत. त्यामुळे या सगळ्या पुरस्कारांबद्दलही तुझं कौतुक आहे. आणि मी रस्ता ओलांडला हा जो लेखांचा संग्रह आहे, तुझ्या एकूण वाटचालीवरचा तो संग्रह आहे, त्यामुळे तोही अतिशय उत्तम असा आहे. तर आज आमच्यासाठी मला असं वाटतं क्षुल्लकची जी गोष्ट आहे, म्हणजे पुन्हा ती एक वेगळी गोष्ट आहे, ब्लॅक कॉमेडी आहे. आणि ती ब्लॅक कॉमेडी आमच्यासाठी आज तू त्यातला थोडासा भाग आज सादर करशील. श्रीकांत. नमस्कार. क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी हा जो माझा कथासंग्रह आलेला आहे, त्यातली पहिलीच गोष्ट आहे. त्यातला मी छोटासा पाठ वाचणार आहे. आता लेखकाला एक इगो असतो, तसा वाचकाला एक इगो असतो. म्हणजे लेखक अनेकदा घरी सुद्धा लेखकाच्या भूमिकेत वावरतो मनातून. तो प्रत्यक्ष सगळे व्यवहार करत असला तरी त्याला कुठेतरी त्याचं लेखक पण त्याच्या मनात असतं की माझं लेखक पण सतत मिरवलं जावं, सतत गोंजारलं जावं असं त्याला वाटत असतं. आणि त्याच्या लेखक म्हणून त्याला इतर जण जरी वाचताना स्वीकारतात तरी तो 24 तास लेखक नसतो. असा एक लेखकाचा इगो असतो. आणि वाचकाचा इगो असतो की मी लेखकापेक्षा मोठा आहे, कारण लेखकाला मीच लेखक केलेला आहे. मी जर वाचलं नसतं तर त्याला तो लेखक कसा काय झाला असता. एक वाचकाचा इगो असतो. तर ह्या दोन इगोची ही गोष्ट आहे. आणि मी थोडीशी माझी गमतीदार शैलीत मांडलेली आहे. मी दोन्ही कथा लिहिल्या, गंभीर कथा लिहिल्या आणि विनोदी कथा पण लिहिल्या. पण मी कथा विनोदी शैलीत लिहिलेली आहे. या लेखकाच्या इगोची आणि वाचकाच्या इगोची, या दोन इगोची टक्कर होते. तेव्हा त्यातनं काय होतं, लेखक घरी कसा वावरतो आणि वाचक आल्यानंतर कसा वावरतो, यातला बदल आणि कुटुंबातलं वातावरण, या गोष्टी असा हे सगळं मिक्स करून मी त्या इगोवरती आहे. क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी. लेखक झोपून उठला, त्यालाही 4 चौघांसारखं सकाळी सकाळी जावं लागतं, तसं जाऊन आला. त्यालाही 4 चौघांसारखा सकाळी सकाळी चहा लागतो. त्यासाठी त्याने बायकोला आवाज दिला. 4 चौघांची बायको जशी पहिल्या हाकेला ओ देत नाही, तसा लेखकाच्या बायकोनेही दिला नाही. आपण 4 चौघांसारखे नाही असे त्याला सतत वाटत असे. त्याच्या या भावनेला तडा देण्याचं काम त्याची बायको सतत करत असे. त्याने दुसऱ्यांदा तिला आवाज दिला तरीही ओ नाही आला. लेखक दुखावला. आपल्या घरातल्या लोकांना आपली किंमत कळत नाही या त्याच्या मनातल्या शाश्वत भावनेने उचल खाल्ली. परंतु ती उचल अधिक मोठी होऊन तिचं रूपांतर क्रांतीत वगैरे होण्याआधीच लेखकाची बायको चहा घेऊन आली. क्रांतीची ठिणगी वाया गेली. आपल्या लेखनात क्रांतीच्या अशा कितीतरी ठिणग्या आहेत, मात्र मेलेल्या समाजाला त्या दिसत नाहीत. अशी खंत मनात बाळगूनच लेखक रोज रात्री उशीवर मान टेकवत असे. आताही चहाचे गोट घेता घेता वृत्तपत्र वाचताना त्याच्या मनात कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं, प्रहसनं यांची बीजं रोवली जात होती. या बीजांना योग्य भूमी मिळाली तर त्या सर्वांचे महावृक्ष होतील याची त्याला खात्री होती. त्याने हे स्वप्नासन संपवून उर्वरित कामं भराभरा उरकावीत यासाठी घरातून आदेश आला. मग तो पुन्हा 4 चौघात आला आणि टॉवेल, चड्डी वगैरे शोधू लागला. तेवढ्यात बेल वाजली. दार कोणी उघडावं असा पेच होता. आंघोळ करून साडी नेसत असलेली बायको पेटीकोट वरच होती. ब्लाऊज तिने दातात धरलेलं होतं. लेखक बाथरूम मध्ये जाण्याच्या पवित्र्यात असल्याने पट्ट्याच्या चड्डीवर होता आणि त्याच्या हातात टॉवेल होता. कदाचित आपल्या लेखनातले मर्म जाणणारा कोणी वाचक असेल. कदाचित आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवण्यास आलेला कोणी वाचक असेल. तर त्याच्यासमोर टॉवेलात जाणं बरं दिसत नाही. परंतु पेटीकोट मधली बायको कुणाला सामोरी जाण्यापेक्षा टॉवेलातला लेखक गेलेला बरा, असा पुन्हा 4 चौघांसारखाच विचार करत लेखकानं दार उघडलं. नमस्कार. नमस्कार. मी एक क्ष व्यक्ती. क्ष? हो, माझं नाव क्ष आहे. म्हणजे माझी काही हरकत नाही त्याला, परंतु आपण क्षचा वापर मी गृहीत धरण्यासाठी करतो. क्ष वाकला. म्हणाला, खरंच तुमच्या प्रतिभेची कमाल आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आलो. लोक सतत आपल्याला गृहीत धरतात. अर्थात तुमच्यासारख्या प्रतिभावंताच्या बाबतीत हे कोणी करणार नाही, परंतु माझ्या बाबतीत ते सतत होत असतं. म्हणून मी माझं नाव क्ष ठेवलं. आपली प्रतिभा ओळखणारा कोणीतरी सकाळी सकाळीच भेटला म्हणून लेखक सुखावला. आपल्याला अशा व्यक्तीने टॉवेल गुंडाळलेल्या स्थितीत पाहिलं म्हणून तो ओशाळलाही. आपण हातात चड्डी धरूनच दार उघडायला आलो आहेत हे लक्षात आल्यावर तर त्याचं ओशाळलेपणही ओशाळलं. बसा तुम्ही, मी जरा आंघोळ आटोपतो. आंघोळ कुणाला चुकली आहे? लेखकाने जोक करून क्षचे लक्ष टॉवेल चड्डीवरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला.
क्ष सोफ्यावरच बसला. सावकाश होऊ द्या. तुम्हाला लेखकांचं काय, आंघोळ करता करता एखादी कल्पना सुचली तर तुम्ही तसेच बाहेर याल आणि लिहायला बसाल. आत किचनमध्ये धडाड असा आवाज करत 2-4 भांडी खाली पडली. त्याचा अर्थ ओळखून लेखक लगेचच उठला आणि बाथरूममध्ये घुसला. क्ष शांतपणे लेखकाच्या घरातली पुस्तकं पाहू लागला. लेखकाची, इतर लेखकांची, मराठी, इंग्रजी, लहान मोठी, जाड बारीक, पुस्तकच पुस्तकं. चहा आला. क्ष चहा पीत बसला. लेखकाच्या घरात उदबत्तीचा गंध पसरला. क्षने ताडले. लेखक आंघोळ केल्या केल्या रोज देवापुढे उदबत्ती लावत असला पाहिजे. त्याने चहा संपल्यावरही बराच वेळ चहाचा मग हाती धरून तसाच ठेवला. कुणीतर तो घ्यायला येईल याची वाट पाहिली. अखेर समोरच्या टीपायावर ठेवून दिला. लेखक केसांना खोबऱ्याचं तेल वगैरे लावून भांग पाडून आला. नुकतंच नांगरलेलं शेत दिसतं तसे लेखकाचे केस दिसत होते. क्षलाही छान सुचलं. परंतु लेखकासमोर आपण अशी एखादी उपमा सुचल्याचं सांगितलं तर त्याला कदाचित तो आपला उपमर्द वाटेल, म्हणून त्याने ती उपमा गिळून टाकली. लेखकाने सोफ्याच्या समोरील खुर्चीत बैठक जमवली. बोला क्षराव. नको राव वगैरे नको, फक्त क्ष म्हणा. बोला क्ष. मी निघते. जेवण ठेवले टेबलावर, हवं तेव्हा जेवून घ्या. सौ लेखक पायात चप्पल सरकवता म्हणाल्या. जाता जाता त्यांनी हा कोण बुवा क्ष म्हणून नीट पाहून घेतलं. त्या आपल्याकडे पाहत आहेत हे पाहून क्ष पटकन म्हणाला, नमस्कार वहिनी. नमस्कार, मी निघाले हो. अर्धवाक्य क्षसाठी, अर्ध लेखकासाठी. दाराचा आवाज, धाड. सौ लेखक गेल्या. बायको चांगली आहे याची, क्षने मनातल्या मनात नोंद केली. बोला, लेखक म्हणाला. क्षने डोक्यातली लेखकाची बायको त्वरेने डिलीट करून टाकली. तिची एक कॉपी आपोआपच डेस्कटॉपवरील रिसायकल बिनमध्ये जमा झाली. मला तुमची जरा मदत हवी आहे. बोला ना. मला चांगली चिठ्ठी लिहून हवी आहे. चिठ्ठी? हो, लोक आत्महत्या करताना चिठ्ठ्या लिहून ठेवतात ना. त्यात आता फार तोस्तूपणा आलाय. काहीतरी कल्पक, वेगळं, सॉलिड हवंय. तेच ते नको. अमुक तमुक कारणाने मी आत्महत्या करत आहे, माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये वगैरे वगैरे, असलं रुटीन बकवास नको काही. लेखकाला ते ऐकून आपलं सामाजिक उत्तरदायित्व आठवलं. आपण या माणसाची स्टोरी ऐकायला हवी. याला आत्महत्येपासून परावृत्त करायला हवं. आत्महत्या हा पळपुटेपणा आहे क्षराव. क्षराव नका म्हणू मला. पळपुटेपणा आहे ते ठाऊक आहे मला. मग तरी मी काही आत्महत्या वगैरे करणार नाही हो. लोक आपल्याला सतत गृहीत धरतात. एवढ्या क्षुल्लक कारणाने आत्महत्या कोण कशाला करेल. मग ही चिठ्ठी? 15 मिनिटांपूर्वी बाजूला ठेवलेला चहाचा मग हाती घेत क्ष म्हणाला, अहो, साधा चहाचा मग बघा. त्यात किती व्हरायटी मिळते बाजारात. पण आत्महत्येच्या चिठ्ठ्या मात्र सगळ्या सारख्याच, सरकारी फॉर्म सारख्या. एक सूर्य आणि वृक्ष. मी पोलिसांकडे जाऊन 100-200 चिठ्ठ्यांचा अभ्यास केला. हस्ताक्षरांचे चिक्कार प्रकार आहेत, कागदांचेही प्रकार आहेत, परंतु चिठ्ठ्या जणू एकाच व्यक्तीने लिहाव्या तशा. तोच मजकूर. म्हटलं आपण याबाबत काहीतरी करायला पाहिजे. लेखक गप्प, गोंधळलेला. हे काहीतरी सटकलेलं प्रकरण दिसतंय. काहीतरी भानगड व्हायची उगाच. काय करावं? माफी मागून मोकळं व्हावं. मला बाबा वेळ नाही, दुसरा लेखक बघ असं सांगून टाकावं. क्षणे लेखकाच्या मनातलं त्याच्या चेहऱ्यावर वाचलं. त्याचे नकारात्मक विचार उद्ध्वस्त करण्यासाठी लेखकावर अस्त्र सोडलं. जरा खासगी विचारू का? विचारा. एका पुस्तकाची किती मिळतात तुम्हाला? टक्केवारी असते. 10%, 15%. 200 रुपयाचं पुस्तक आणि 1000ची आवृत्ती म्हणजे 2 लाखांचा मामला. त्यातले 20-25 हजार लेखकाला. तुमच्या 3 पुस्तकांची टक्केवारी मी तुम्हाला देतो एका चिठ्ठीसाठी. हे घ्या, संपूर्ण आगाऊ रक्कम. त्याने एक लखोटा पुढे ठेवला. लेखक द्विधा मनस्थितीत. 75 मोजून घ्या. 75,000 केवळ एका चिठ्ठीसाठी? हो. मी या पैशाची तुम्हाला पावती मागणार नाही. कागदोपत्री काहीही लेखापडी करणार नाही. समजा हे पैसे मी ठेवून घेतले आणि काहीही लिहिलं नाही. पैसे घेतले तर कबूल कराले, नंतर नकार दिला तर? तुम्ही तसं करणार नाही. का? कारण तुम्ही लेखक आहात. लेखकाच्या नैतिकतेवर एवढा विश्वास आहे तुमचा? लेखक जरा सुखावून म्हणाला. क्षणे चेहरा कोरडा ठेवला. खरं बोलणार आहे त्याबद्दल माफी मागतो आधीच. हा विश्वास लेखकाच्या नैतिकतेवरचा नव्हे. लेखक भित्रे असतात. आपण पैसे घेतले आणि काम केलं नाही तर समोरचा माणूस काय करेल याचा काही नेम नाही, याची त्याला भीती वाटते. यावर माझा विश्वास आहे. तुमची मला भीती वाटावी असं काहीही घडलेलं नाही गेल्या अर्ध्या तासात. घडलंय काय? आत्महत्येची चिठ्ठी लिहून मागतो म्हणजे हा वेडा असला पाहिजे, याचं काहीतरी सटकलेलं असलं पाहिजे,
असं तुम्हाला 18 मिनिटांपूर्वी वाटलं होतं. वेडी माणसं काहीही करू शकतात अशी भीती त्यानंतर वाटणं साहजिक आहे. आता ती वाटली नसेल तर मी तुमच्या घरून गेल्यावर तुम्ही माझा विचार कराल ना, तेव्हा ती वाटेल. लेखक मनात चरकला. त्याने अद्याप न उघडलेलं पाकिट क्षकडे परत ढकललं. मी नाही लिहिणार, तुम्ही दुसरा लेखक शोधा. क्षने ते परत लेखकाकडे ढकललं. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हीच हे काम करावं. मीच का? कारण तुम्ही तुमच्या 14 कादंबऱ्यांमध्ये मृत्यू हा शब्द एकूण 846 वेळा लिहिलाय. आत्महत्या शब्द 483 वेळा लिहिलाय. मृत्यू या विषयावर आतापर्यंत तुम्ही जे चिंतन विविध कादंबऱ्यांमधून केलेलं आहे त्याचे शब्द होतात 78,557. लेखक थक्क झाला. त्याने पाकिट जवळ ओढलं, हाती धरलं, काही काळ ते चाचपडलं आणि म्हणाला, किती दिवस लागतील लिहायला ते नाही सांगता यायचं. क्ष उठला. ते मी कुठे विचारले तुम्हाला, मी निघतो, धन्यवाद. वहिनींना नमस्कार सांगा आणि चहा छान झाला होता तेही सांगा. वहिनींचं नाव घेता घेता रिसायकल बिनमध्ये टाकली गेलेली लेखकाची बायको काही क्षण डेस्कटॉपवर पुन्हा येऊन बिनमध्ये निघून गेली. शिव बाहेर पडला. लेखक विचारात पडला. वा. पण हे फक्त लेखकाचं नाही, मला असं वाटतं या मध्ये चित्रकार पण आहे ना, चित्रकार पण आहे आणि संगीतकार पण आहे पुढे. संगीतकार पण आहे. पण किती सुंदर तू लिहिलंयस आणि खरंच ते चित्र आमच्या डोळ्यासमोर आलं. त्यामुळे तू चित्रपटांसाठी ज्या कथा लिहिल्यास ते आम्हाला लक्षात आलं की किती प्रभावीपणे आणि अतिशय उत्तम रीतीने त्या तू लिहिलेल्या आहेत. चित्रकाराशी मृत्यूविषयी बोलतो, मग संगीतकाराशी मृत्यूविषयी बोलतो आणि त्यातनं एक तयार होतं पुढे ते. बरं, अच्छा. म्हणजे तोच वाचक या दोन्ही कलाकारांकडे जातो, चित्रकाराकडे जातो, नंतर संगीतकाराकडे जातो. अच्छा. आणि याच विषयावर त्यांना पण काम करायला सांगतो, मृत्यू या विषयावर. ते सगळं एकत्र जोडलंय शेवटी. वा वा, हे खूपच सुंदर आणि वेगळी कल्पना. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुझ्या लेखनातलं वैविध्य जे आहे ते निश्चित सापडतं. त्यामुळे श्रीकांत, तुझ्या कथांकडे किंवा लेखनाकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. पण संगीतातही तुमच्या कवितांकडे आता वळूया. एकतर मगाशी जसं सांगितलं गेलं, नीलमताई जसं म्हणाल्या की वैद्यकीय क्षेत्र, आपलं घर, संसार, परिवार आणि मुलांसाठी काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे वैद्यकीय आणि लेखनातून सामाजिक काम करणारी कवयित्री, गीतकार आणि बालसाहित्यकार असं निश्चित तुम्हाला म्हणता येईल. महाराष्ट्रातल्या शाळांमधनं म्हणजे खेड्यापाड्यात जाऊन तिथल्या आजूबाजूच्या शाळांमध्ये मुलांशी बोलून मुलांना लेखन प्रवृत्त करणं आणि वाचन संस्कृती वाढवणं हे तुमचं खूप मोठं काम आहे. त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. आणि गेली 35 वर्ष लेखन आणि वाचन संवर्धनाचं काम हे तुम्ही करताय. तुमच्या या कार्याची दखल घेऊन पियूची वही या तुमच्या कादंबरीला साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यामुळे त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. याबरोबरच विशाखा पुरस्कार असेल, इंदिरा संत योजनेअंतर्गत उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार आहे, किंवा कामगार साहित्य परिषदेचा गदी माडगुळकर पुरस्कार आहे, पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा नची केळकर पुरस्कार, बालसाहित्यासाठी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा साने गुरुजी आणि भारा तांबे राज्य पुरस्कार आहे, बालसाहित्यातल्या योगदानासाठी महाराष्ट्र परिषदेचा ग. पाटील पुरस्कार तुम्हाला मिळालाय, किंवा आचार्य अत्रे पुरस्कार आहे. या सगळ्या पुरस्कारांबद्दल सुद्धा तुमचं मनापासून अभिनंदन. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी आहारशास्त्र या विषयात तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यामुळे या बाबतीत सुद्धा निश्चित सगळ्यांनी तुमचा मार्ग अवलंबला पाहिजे असं निश्चित प्रेरणादायक म्हणावं लागेल. गीतकार म्हणूनही तुमचं काम आहे. चित्रपट गीतांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुमची गाणी आमच्या समोर मांडली आहेत, त्याचप्रमाणे अनेक नामवंत संगीतकारांनी देखील गाणी तुमच्याकडनं लिहून घेतलीत आणि ती संगीतबद्ध केले. या व्यतिरिक्त सावित्रीबाई फुले महिला साहित्य संमेलन, गोमंतक महिला साहित्य संमेलन, 26वे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, शिक्षक विद्यार्थी साहित्य संमेलन याच्या तुम्ही अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. त्यामुळे बालसाहित्य असेल किंवा इतर सगळं लेखन, यातून तुमची कामगिरी खूप मोठी आहे. मोठा पल्ला तुम्ही खऱ्या अर्थाने गाठलेला आहे. आज आमच्यासाठी पहिल्या या भागामध्ये कोणत्या कविता सादर करताय? नमस्कार. सर्वप्रथम नीलमताई, उत्तराताई आणि श्रीकांत सर,
आपण सगळ्यांनी मला इथे निमंत्रित केलं त्याबद्दल आधी सर्वांचे आभार मानते. आणि माझी कविता मी बोलेल असंच मला वाटतं. तुम्ही माझा खूप मोठा परिचय करून दिलाय. खरं तर कविता सादर करते. कवितेचं नाव आहे शांतवन. मी अलवार हातांनी ओल्या मातीत रुजवते एखादा दळदार शब्द. कविता कशी लिहिली जाते याची प्रक्रिया जेव्हा मी शोधत होते त्यावेळेला मला सापडलेली ही कविता आहे. मी अलवार हातांनी ओल्या मातीत रुजवते एखादा दळदार शब्द, निस्सत्व काढते खणून, माजलेलं तण टाकते उपटून. तो शब्द भिजत पडतो तसाच, तो शब्द भिजत पडतो तसाच, बोलत नाही माझ्याशी, चलत राहतो पार पार. मी सहन करते त्याला, सुप्तावस्थेत जोजवत राहते. आणि एका अबोध क्षणी लवलवता पोपटी कोंब फुटल्याची जाणीव होते अंगभर. आणि एका अबोध क्षणी लवलवता पोपटी कोंब फुटल्याची जाणीव होते अंगभर. मन भरून उगवते कविता, मातीतून उमलून येते, अवघ्या देहाचे शांतवन होते, अवघ्या देहाचे शांतवन होते. यानंतर दुसरी कविता मी सादर करते. या कवितेचं नाव आहे व्यथा. आपण ट्रिपला, सहलीला म्हणा, वेगवेगळ्या अभयारण्यामध्ये जातो आणि तिथे काय दिसतं. एकदा मी नागझिऱ्याच्या जंगलामध्ये गेले होते आणि सागाचे खूप वृक्ष तुटून तिथे पडलेले होते. मोळ्याच्या मोळ्या लावलेल्या होत्या लाकडाच्या. तर ते बघून मला फार असं वाईट वाटलं आणि मी असं माझ्या हातून लिहिलं गेलं नंतर आल्यानंतर की एकेकाळी इथेच भेटले होते मला कुऱ्हाडीच्या घावांनी जखमी झालेले असंख्य सागवृक्ष. जिथे बांधले आहे भव्य रिसॉर्ट खास निसर्गप्रेमींसाठी. आणि भेटली होती जिथे निष्पाप डोळ्यांची हरणं, तिथे बॅडमिंटन कोर्ट विकेंडला येणाऱ्या जोडप्यांसाठी. अभयारण्यातील काही प्राणी सुखेनैव पाहावयास मिळतात पिंजऱ्यात. अभयारण्यातील काही प्राणी सुखेनैव पाहावयास मिळतात पिंजऱ्यात. आणि अभय माणसांना की प्राण्यांना, हा प्रश्न अलगद टाकला जातो कोपऱ्यात. शिवाय हत्तीच्या पाठीवर बसून फोटो काढण्याची खास सोय भुलवतेच प्रत्येकाला. दिवसेंदिवस वाढते आहे इथे सरकारी माणसांची कुमक जंगल राखण्यासाठी. दिवसेंदिवस वाढते आहे इथे सरकारी माणसांची कुमक जंगल राखण्यासाठी. आणि पसरते आहे त्यांची वस्ती शाळा, दवाखाने आणि पोहण्याच्या कृत्रिम तलावासकट जंगलाच्याच दिशेने. आज इथल्या कोरीव दालनाच्या प्रत्येक ताशीव दारातून मी ऐकले जखमी सागवानांचे बंदिस्त हुंदके. आज इथल्या कोरीव दालनाच्या प्रत्येक ताशीव दारातून मी ऐकले जखमी सागवानांचे बंदिस्त हुंदके. आणि त्यात भर म्हणून आजूबाजूच्या सागवृक्षांची जीव घेणी सळसळ. आज इथल्या कोरीव दालनाच्या प्रत्येक ताशीव दारातून मी ऐकले जखमी सागवानांचे बंदिस्त हुंदके. आणि त्यात भर म्हणून आजूबाजूच्या सागवृक्षांची जीव घेणी सळसळ. ज्यांना वाचता येत नाहीये आपल्या विस्तीर्ण पानांवरची चिमुकली आयुष्य रेषा. ज्यांना वाचता येत नाहीये आपल्या विस्तीर्ण पानांवरची चिमुकली आयुष्य रेषा. सागाचं हे जंगल असं तुटत चाललेलं बघून मला माझ्या हातून लिहिली गेलेली ही व्यथा नावाची कविता. आता तिसरी कविता माझी मी सादर करते. ज्यावेळी मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम मी करत होते, अगदी 90-91 साली
एका हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये मी काम करत होते आणि तिथे एक ब्रेन डेड पेशंट होता ठेवलेला ICU मध्ये. आता ब्रेन डेड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, पण म्हणजे त्याचे अवयव आपल्याला नंतर दान करता येतात मृत्यूनंतर. पण मी अशी कल्पना केली की तो पेशंट, तो रुग्ण माझ्याशी बोलतोय आणि तो मला काहीतरी सांगू बघतोय. तर अशा आशयाची तो जगला नावाची ही कविता. पांढऱ्या चादरीखाली झाकलेला, सुखदुःखाच्या पार पोचलेला तो निश्चल देह, शेवटच्या क्षणापर्यंत किती परीनं झगडला. आयुष्याच्या खडतर वाटेवरून मजल दर मजल करीत अखेरीस मृत्यूलाच येऊन भिडला. त्यानंतरचाच त्याचा प्रवास फार झटपट झाला. शववाहिकेच्या दारातून तो सरळ विद्युत दाहिनीत शिरला आणि काही क्षणात राख झाला. जगण्याआधी एक इच्छा बोलून दाखवली होती त्याला. खोल स्वरात म्हणाला होता, कुणाला माझे डोळे मिळोत, कुणाला हृदयातील झडपा धमन्या मिळोत, कुणाला यकृत, कुणाला मूत्रपिंड मिळोत, ज्याला जे पाहिजे असेल ते मिळो. म्हणजे मेलोच तरी हे भाग जिवंत राहतील माझ्यातले. शिवाय किती जणात विभागला जाईन मी, आश्चर्यच होईल नाही. कुणाच्या देहात नांदत राहील. त्यानंतर शिवलेल्या पोकळ्यांसहित तो गेला. तो गेला. जगण्याच्या साऱ्या संवेदना गोठवणाऱ्या यमदूताने उदार होऊन त्याच्या या अवयवांना दिलासा दिला. त्याचे डोळे कदाचित हर्षभरानं लुकलुकतील पुन्हा, सुखदुःखानं भरून येतील, नवलाईनं जग पाहतील. कदाचित त्याची एखादी भाग्यवंत झडप, एखादी कमनीय धमनी कमजोर हृदयाच्या एखाद्यात धडधडू लागेल पुन्हा. त्याचे यकृत, त्याची मूत्रपिंड कार्यरत होतील आणि दुवा देतील त्या व्यक्ती ज्यांना मिळाली नवी दृष्टी त्याच्या नेत्रातून, दिलदार वृत्ती त्याच्या हृदयातून, सुखदुःख पचवण्याची अमोघ ताकद त्याच्या ताज्या यकृतातून आणि अवघं जगणंच शुद्ध करण्याची कला त्याच्या निर्दोष मूत्रपिंडातून. तो जगला, मृत्यूनंतरही जगला. तो जगला, मृत्यूनंतरही जगला. जग म्हणत राहील, निकृतार्थ होऊन राखेच्या कणाकणातून मातीत सुद्धा तो आनंदानं चमचमत राहील. मातीत सुद्धा तो आनंदानं चमचमत राहील. आणि आता चौथी कविता मी सादर करते. ही कविता आहे चैत्र आलाय. चैत्र आलाय कवितेचं शीर्षक आहे. दिवसागणिक बदलत आहेत वातावरणातले रंग. दिवसागणिक बदलत आहेत वातावरणातले रंग. हवेत घमघमू लागलाय ताज्या मोहराचा अरुवार सुगंध. वाळत घातलंय सोनेरी ऊन, स्वच्छ धुतलं मळकं आभाळ. वाळत घातलं सोनेरी ऊन, स्वच्छ धुतलं मळकं आभाळ. वाऱ्यावर फडफडताय पांढऱ्या शुभ्र ढगांचे रेशमी रुमाल. एकेकाळचा कफल्लक बहावा नाजूक पिवळ्या सुवर्ण फुलांनी अतिश्रीमंत झालाय. एकेकाळचा कफल्लक बहावा नाजूक पिवळ्या सुवर्ण फुलांनी अतिश्रीमंत झालाय. मनात उमललेल्या अगणित इच्छांचे रंगीत गुच्छ घेऊन चैत्र आलाय. झाडावर फळ धरेल की नाही, पंखांना झळ सोसेल की नाही, जगण्याची कळ सापडेल की नाही, तमा न बाळगता डहाळीवर गातोय नाचरा पक्षी. खोल काळ्या मातीत दबा धरून बसलीये
सळसळणारी जिवंत हिरवीगार सृष्टी. स्वतःचीच शेपटी तोंडात धरून बसलेल्या सापासारखा संथपणे सरकतोय भिंतीवरच्या तबकडीतला तत्वचिंतक काळ. स्वतःचीच शेपटी तोंडात धरून बसलेल्या सापासारखा संथपणे सरकतोय भिंतीवरच्या तबकडीतला तत्वचिंतक काळ आणि आकाशगंगेच्या कंठामध्ये चमचमणाऱ्या नक्षत्र नक्षीकडे पाहत निवांत पहुडलाय उजाडमाल. म्हटलं तर हायवेवरून जाणाऱ्या ट्रक सारखे वेगात निघून जातील हेही क्षण. म्हटलं तर हायवेवरून जाणाऱ्या ट्रक सारखे वेगात निघून जातील हेही क्षण. आणि मी काय म्हणतेय, चैत्र आलाय. मी म्हणतेय चैत्र आलाय. वा वा वा. धन्यवाद. म्हणजे चैत्र निघून गेलाय आता, पण तरी आता पुन्हा एकदा आल्यासारखा आम्हाला नक्कीच वाटतोय. आणि तुमच्या कवितेतनं खूप वेगवेगळे अनुभव एका वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळाले. आणि ती शब्दरचना अतिशय सुंदर. संगीताताई खूप छान. मला वाटतं आठवणी, अनुभव हेच कुठेतरी शब्दबद्ध होत असतात तुम्हा सगळ्या लेखक कवीन मंडळींकडनं. त्यामुळे श्रीकांत, मला आठवतंय तुझं आणि मी रस्ता ओलांडला हे जे अनुभव कथन आहे, म्हणजे ऋतुरंग सारख्या दिवाळी अंकात गेल्या 15 वर्ष प्रसिद्ध होत आहे आणि त्याचा एक लेखसंग्रह हा झालाय. तर त्यातला एक भाग आज आमच्यासाठी वाचशील? ऋतुरंगाच्या दिवाळी अंकात जे माझे लेख गेल्या 10-12 वर्षात आलेले आहेत, तर त्याचं हे संकलन आहे, हे पुस्तक म्हणजे. आणि ऋतुरंगाला आपल्या सगळ्यांना माहिती असेल, अरुण शेवटीचा दिवाळी अंक जो आहे ऋतुरंग, त्यात एक काही तुम्हाला थीम दिलेली असते आणि त्या थीमवर सगळ्यांचे लेख असतात. त्या निमित्ताने ह्या आठवणी लिहून झालेल्या आहे. पाऊस आपल्या सगळ्यांचाच आवडीचा विषय असतो पाऊस. पण पाऊस हा प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो आणि ते फक्त ठिकाण बदलून नाही चालत, तर आपण वेगवेगळ्या वयात पावसाला वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतो. तर आपण जवळपास आपल्या सगळ्यांचं, काही लोकांनी शहर पुणे आणि मुंबई इथे जे जन्मतात आणि वाढतात त्यांना कदाचित गावातला पाऊस माहिती नसतो, पण जे साधारणतः तिकडून इकडे येतात त्यांच्या मनात तो तिकडला पाऊस आणि इकडला पाऊस असा दोन्ही होत असतो. एक पिढी होती एकेकाळी, आज मध्यमवर्ग बदललेला आहे, पण एकेकाळचा जो मध्यमवर्ग होता ही सगळी पिढी साधारणतः पत्र्यांच्या घरांमध्ये वाढलेली, अभावात जगलेली, आणि नंतर ते त्यांचं काहीतरी आयुष्यात झालं होतं. तर माझ्या लहानपणच्या ज्या पावसाच्या आठवणी आहेत, त्या पावसाच्या आठवणी, तिथलं घर, तिथलं वातावरण गावचं, तालुका पातळीवरचं, हे या लेखांमधनं सगळं आलेलं आहे पावसाच्या संदर्भात. आपल्याला आपलं वय विसरता येतं, परंतु ते कमी करता येत नाही, अशी आपली एक समजूत असते. पण आरती प्रभूंनी वय कमी करण्यासाठी एक युक्ती सांगितली आहे. लिहून थोडे लहान व्हावे, पघळावे अन्न, जीव कळेला, जीभ मालवून घ्यावी कंठी, अथांग व्हावे श्वासाश्वासातून तळाला. तर लिहून लहान व्हायचंच, तर मग किती लहान व्हायचं ते ठरवण्यात काही अर्थ नसतो. कारण लहान झाल्या झाल्या दूर राहिलेलं आणि आता कायमचं सुटलेलं गाव धावत येऊन तुमचं बोट धरतं. आपल्याला गाव असतं, त्या गावात मुळे घट्ट रोवलेली असली तरी फांद्यांचा विस्तार त्या गावात होऊ शकत नाही, म्हणून आपली पावलं कधीतरी गावाबाहेर वळतात. मात्र कुठेही गावाचा साधा उल्लेख जरी निघाला तरी अथांग होत आपण श्वासाश्वासातून तळाला जातो आणि गावच्या आठवणींचा तळ गाठतो. गाव बदललं तरी गावच्या आठवणी बदलत नाहीत, त्या गोठलेल्या असतात तुमच्या मनात. त्या सुट्याही होऊ शकत नाही, कारण त्या एकमेकांना लगडून असतात. एक आली की तिला धरून पुढची येते. एवढी वर्ष मुंबई ठाण्यात राहून इथल्या पावसावरही मन जडलेलं आहे. जगबुडी आल्यासारखा धोधो पाऊस कोसळता कोसळता दुसऱ्या क्षणाला या जोड शहराचा आसमंत कोवळ्या उन्हाने भरून जातो. पुन्हा लोकांची धडपड सुरू होते. ही शहरं आपल्या कामाला लागतात, परंतु अनेकदा अशा अंधारलेल्या वेळी डोळे मिटले की कानांवर वेगळाच आवाज आढळू लागतो. ती लय खूप वर्षांपूर्वी मनात ध्वनिमुद्रित करून ठेवलेली असते. टिनाच्या पत्र्यांवर टपटप आवाजाने सुरू होणारं पावसाचं गाणं, त्याचा जोर वाढत जाईल तसं त्या रपरपमध्ये रूपांतरित होतं. मग हळूहळू रप आणि रप या 2 रपमधलं अंतर पुसलं जाऊन त्याची धार तयार होते. पावसाच्या या ध्वनिमुद्रिकेसोबत लगडून पहिलं दृश्य येतं ते दिग्रसच्या सीमेवर पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या
मातकट पाण्याने भरलेल्या धावंड नदीचं. त्या नदीवर बांधलेल्या पुलाच्या कठड्याला धरून खाली प्रवाहाकडे पाहिलं की हळूहळू आपणच वाहत जातो आहोत असा भास होई. हा भास फार काळ सहन करता येत नसे, गरगरल्यासारखं होई. मग नदीच्या प्रवाहावरून नजर बाजूला करून थोडा वेळ इकडे तिकडे पाहायचं आणि काही वेळाने पुन्हा खाली नदीकडे पाहत प्रवाहासोबत वाहत जायचं. तासन तास हा खेळ खेळून कधी कंटाळा आला नाही. यवतमाळ जिल्ह्यातलं दिग्रस हे माझं गाव. साधारणतः आपली गावं असतात तसंच. नदी, नदी पल्ल्याड मंदिर, गावाच्या वेशीवर मारुती, पावसाळ्यात रस्ता, चिखल आणि साचलेलं पाणी एकजीव होऊन जाणं हा नित्याचाच अनुभव. या गावात मी जन्मापासून 22 वर्ष होतो. या अवधीत गावात आमची 2 घरं बदलून झाली. पहिलं भाड्याचं आणि दुसरं स्वतःचं. दोन्ही घरांमधल्या पावसाचा आवाज वेगवेगळा होता. पहिलं घर जिथं मी जन्मापासून वयाच्या 12व्या वर्षापर्यंत राहिलो ते मातीचं होतं. जेमतेम 7 फूट उंचीच्या भिंती असाव्यात, आडवे उभे खांब आणि त्यावर टिनाचे काळपट पडलेले जुनाट पत्रे. आसपास त्याच प्रकारची बरीच घरं होती. पावसाची चाहूल देणारा अडदाड वारा सुरू झाला की हमखास एखाद्या घरावरचा टिनाचा पत्रा उडून जाई. त्यामुळे मोठमोठे दगड पत्र्यांवर ठेवण्याची लगबग सुरू होईल. आडव्या उभ्या खांबांवर पत्रे ठेवताना त्यांची शेवटची नळी एकमेकांवर येईल याची खबरदारी घ्यावी लागेल, नाहीतर घरात पावसाचा थेट प्रवेश. तसंही या पत्र्यांना हमखास 4-2 ठिकाणी गंजून छिद्र पडलेलं असे. पावसाचा जोर वाढला की या छिद्रांवरून अभिषेकाची धार सुरू होईल. मग घरातल्या बादल्या, पातेली, गुंड त्या धारेखाली धरावे लागत. गुंड म्हणजे हंडे. पावसाचा जोर कमी झाला की डांबराचा खडा गरम करून त्या गरमागरम द्रवात भिजवलेलं कापड काडीने धरून पत्र्याला पडलेल्या छिद्रावर टाकलं जाईल. तेव्हा अभिषेक बंद होत असे. पण पुढच्या खेपेस नवं छिद्र शोधून काढण्याएवढा पाऊस पण हुशार होता. सगळीकडे अंधारून आलेला आहे. कोसळणाऱ्या पावसाचा रपरप रपरप असा कमी जास्त होणारा आवाज लय धरून आहे. घराच्या मागे असलेलं कडुलिंबाचं आणि जांभळाचं भलं मोठं झाड वाऱ्याशी संघर्ष करत मागे पुढे झुलत आहे. समोरच्या जैन मंदिराच्या दारातलं चाफ्याचं झाड आणि त्याची पानं स्वच्छ धुतली जाऊन हिरवीगार होत आहेत. हे पावसाळ्यातलं नित्याचं दृश्य. अशा घरात लाईटही नव्हते. कंदील, चिमण्यांचा प्रकाश वाहत्या वाऱ्याशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात विझून जाई. कंदिलाची काच काळी झाली तरी वाऱ्यामुळे त्याची हंडी काढण्याची सोय नसे, त्यामुळे काजळी वाढत जाई. तसा प्रकाश कमी कमी होत जाई. संध्याकाळचे 6 वाजलेले असत, परंतु खूप रात्र झाली आहे असं वाटत असे. जवळच असलेल्या शंकर टॉकीच्या गच्चीवर लावलेल्या स्पीकरच्या भुंग्यातून रोज बरोबर 6 वाजता म्हणजे चित्रपटाचा 6चा शो सुरू होण्यापूर्वी ओम जय जगदीश हरे हे गाणं सुरू होईल. तेव्हा लक्षात येईल, अरे फक्त 6च वाजले आहेत. पावसाने पत्र्यावर धरलेला सूर वाढत जाईल आणि त्याच तालावर गरमागरम चून भाकर म्हणजे बेसन भाकर किंवा फोडणीचं वरण आणि भाकरी जेवून झालं की मी आजीचं जेवण होण्याची वाट पाहत असे. कधी कधी चून खाणं जीवावर यायचं. आमच्या बैठकीच्या भिंतीपलीकडे त्याच भिंतीला धरून अक्षरशः 8 बाय 8ची एक लहानशी खोली होती. लालचंद नावाचा एक लंगडा शिंपी तिथं मुलं आणि बायकोसोबत राहत असे. त्याच्या घरात रात्रीच्या वरणाला जिऱ्याची झणझणीत फोडणी बसली की माझं मन तिकडे जाईल. आजीला ते कळत असे. लालचंदची बायको सुद्धा मग त्यांच्या घरातल्या फुटक्या कपातून वरण देत असे. त्या वरणाची चव, एवढ्या प्रकारची वरण आयुष्यभर खाऊन अजूनही मी विसरलेलो नाही. पण ती चव आठवते तेव्हा तेव्हा पावसाच्या आवाजासहच आठवते. अशा वादळी पावसात मिणमिणत्या प्रकाशात अभ्यासाला आपोआपच रजा मिळे. आईचा सूर त्याबाबत थोडा नरम होत असे. हा आनंद मोठा होता. आजीचं जेवण झाल्या मी तिच्या पांघरुणात घुसत असे. जेवण झाल्यावर बाबा ट्रान्झिस्टर उशाशी घेऊन सिलोन, विविध भारती, 10 वाजताची आपली आवड आणि मग रात्री 10:30 वाजता बेला के फूल हा हिंदी गाण्याचा कार्यक्रम ऐकून मग झोपत. गाण्यांचे सूर आणि शब्द पावसाच्या आवाजात भिजून पांघरुणात शिरत असत. गाण्यांचे गायक, गीतकार, संगीतकार लक्षात राहण्याचा सिलसिला तेव्हापासून सुरू झाला. बाबा अनेकदा ट्रान्झिस्टर तसाच सुरू ठेवून झोपून जात आणि रात्रीच त्यात घातलेले नवे कोरे सेल म्हणजे बॅटऱ्या सकाळपर्यंत उतरून जात. नवे सेल आणायला मग आणखी 4 दिवस लागत. तोवर बारीक आवाजात स्टेशन ऐकण्याचा आणि लाल काटा सेलूनवर थांबून ठेवण्याचा अकेलीवेळा प्रयत्न सुरू असे. अशा पावसानंतर सकाळची शाळा म्हणजे भयंकर कंटाळा. कारण रस्त्याने नुसताच चिखल असे. त्याला आम्ही चिखलाची कढी म्हणत असू. जागोजागी साचलेल्या उकिरड्यांवर डुकरांच्या टोळ्या तोंडाने हुंकार काढत चरताना दिसत. मागे त्यांची पिलावळ असे. पायात चप्पल म्हणजे स्लीपरच असत. त्यांच्या फटकाऱ्याने उडणारा चिखल पोटऱ्यापर्यंत नक्षी काढत असते. घराच्या बाहेरचा नाल्या तुडुंब भरून वाहत असे. त्यातलं पाणी बाहेर आलेलं असे आणि बेडूक त्याची पिलं घराच्या अंगणातून ओसीवर मोकळेपणे उड्या घेत असत. बारीक बारीक किंवा मोठा पाऊस सुरू असला
तरीही शाळेत जाताना मुलांकडे स्वतःची छत्री असणं हा प्रकारच नव्हता. कशी बशी शाळा आटोपून घरी येऊन दप्तर खुंटीला अडकून नदीकडे पळणं हाच त्या दिवसातला मोठा आनंद असे. नदीवर काही डांबरट मुलं दोराला बेडूक बांधून तो पुलाच्या कठड्यावरून नदी सोडत. पाण्यातून वाहत जाणारे साप तोंडात धरत तेव्हा तो दोर झटक्यात बाहेर ओढून घ्यायचा आणि पुलाच्या मध्यभागी पडलेल्या सापाला दगडाने ठेचायचं. असा आघुरी खेळ मुलं खेळत असत. तो दुरून पाहण्यातच आम्ही शहाणपणा मानत असू. आपणही ते करावं असं मनातून वाटत असे, परंतु तशी हिंमत कधी झाली नाही. सगळीकडे जमीन ओलिवून भुसभुशीत झालेली असे. मग एखादा लोखंडी गजाचा तुकडा घेऊन आपस कुप्पसचा खेळ सुरू होईल. हातात उंचावून गजाचा तो तुकडा जमिनीकडे टोक करून फेकायचा. तो खुपसत खुपसत पुढे जायचं. तो जमिनीत घुसला आणि गेला की तिथून दुसऱ्या मुलाने लंगडी घालत मूळ जागी यायचं. मग तेच दुसरा मुलगा करायचा आणि परत लंगडी घालायचा. या मी 7वीतून 8वीत गेलो आणि नव्या घरी आलो. या घरापासून जवळच काळाशहार डांबरी राज्यमार्ग होता. या रस्त्यावरून एका बाजूला यवतमाळकडे आणि त्याच रस्त्याला फाटा फुटून आर्णीकडे, रस्त्याची दुसरी बाजू पुसदकडे जात असे. गावातला एकमेव पेट्रोल पंप इथून जवळ होता. स्टेशन जवळ होतं. या घरावरील पत्रे होते, परंतु त्या पत्र्यांच्या खाली सागाच्या लाकडाच्या मजबूत फळ्या होत्या. या नव्या घराचे पत्रे गॅल्वनाइज्ड होते, त्यामुळे ते उन्हात चमकत, त्यांना सहजपणे गंज लागत नसल्याने छिद्र पडत नव्हती आणि एकमेकांशी खिळे ठोकून जोडलेले असल्याने ते उडून जाऊ नयेत म्हणून त्यावर दगड ठेवण्याची गरज नव्हती. घरांच्या भिंती उंच होत्या, त्या सिमेंटच्या होत्या. घरात ट्यूबलाइट्स होते. इथे आल्यावर पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज लाकडी फळ्यांमधून गाळाला जाऊन कानावर पडू लागला. त्याचा ताल तोच होता, पण सूर बदलला. घराबाहेरच्या पावसाळ्यात मात्र काहीच फरक पडला नाही. या घराच्या आसपास प्रामुख्याने मुस्लिम वस्ती असल्याने चिखलात लोळणाऱ्या डुकरांच्या सोबतीला इथे ओल्या जमिनीत चोच खुपसून किडे टिपणाऱ्या कोंबड्या होत्या. रस्त्याच्या कडेला चरणाऱ्या बकऱ्या होत्या. तिथे केशा, किशोर, पम्या, आन्या, रावशा यांची सोबत होती, तर इथे युसुफ, सुफी, एजाज, शरीफ असे मित्र होते. एवढंच फरक. या नव्या घरातून ट्यूबलाईटच्या उजेडातून पावसाच्या धारा पाहताना घरात आलेले बिडूक फड्याने म्हणजे झावळीने बनवलेला छोटा झाडू घराबाहेर ढकलताना भिंतीवर सोबतीला एक नवी पाहुणी आली. पावसाळ्यात लाईटच्या भोवती जमा झालेले किडे जिभेने ओढून घेणाऱ्या गलेलठ्ठ पाली सतत भिंतीवर फिरत असायच्या. त्यातली एखादी क्वचित खाली अंगावरी पडायची. या पालीच्या कानांची आरपार भोकही कधी कधी लाईटच्या उजेडात दिसायची. तेव्हापासूनच पालींची एवढी सवय झाली की त्यांची कधी भीती वाटलीच नाही. हे घर तसं थोडं गावाबाहेर असल्यानं, जवळच शेतजमीन असल्याने सापाची छोटी छोटी पिल्लही पावसाळ्यात वळवळताना दिसत. त्यावर शेणाचा गोळा टाकून त्या गोळ्यासह पिल्लू घराबाहेर नाल्यात सोडून देण्याचे प्रसंग पावसाळ्यात नेहमीच येत. या घरात आल्यावर आम्ही गाय विकत घेतली. घराच्या एका बाजूला पत्र्याच्या शेडखाली तिच्यासाठी जागा केली. तिचं नाव आम्ही लक्ष्मी ठेवलं होतं. घरी आली तेव्हा ती गाभण होती. तिला गोरं झालं, त्याचं नाव आम्ही पांड्या ठेवलं. पाऊस सुरू असताना पुस्तक घेऊन लक्ष्मीच्या शेजारी खुर्ची टाकून वाचत बसल्याच्या अनेक आठवणी आहेत. 12 वाजता घरी आलो की जेवायचं आणि लक्ष्मीच्या गोठ्यात जाऊन बसायचं. हंस, रंभा, वाङ्मय शोभा अशी मासिकं घरी येत ती वाचायची. त्याच काळात बुटक्यांच्या देशात, जादूचा भोपळा अशी छोटी छोटी पुस्तकं आणि बाबूराव अर्नाळकर, रमेश मंत्री, चंद्रकांत काकोडकर अर्थात लपून छपून वाचू लागलो. पुण्यातला चारा खात असताना लक्ष्मीच्या गळ्यातील घंटीचा आवाज येत असे. आजही अर्नाळकरांच्या नावासरशी मला तो घंटेचा नाद आपोआप आठवतो. त्याच गोठ्यात बसून वयाच्या 15व्या वर्षी मी पहिली कथा लिहिली आणि सातारा इथून प्रसिद्ध होणाऱ्या गुन्हेगार या मासिकात ती छापून आली. पाऊस थांबला की चिखलातून मार्ग काढत जवळच असलेल्या बसस्थानकावर भटकायला जाणं आणि तिथे रमणं ही एक सवय होती. दिग्रसला अजूनही जाणं येणं होतं, कारण तिथे धाकटा भाऊ, त्याचं कुटुंब असतं. आई कधी माझ्याकडे कधी भावाकडे असते. भावाने तिथे टुमदार बंगला बांधलाय. दिग्रस लहानपणी होतं तसं राहिलेलं नाही. पण आपण गाव सोडतो तेव्हाच गाव आणि तेव्हाचा पाऊस मनात साचून राहतो. त्या पावसाच्या आठवणीला लागून मग बरंच काही काही येत राहतं. तसं तर आपण कुठे गेलो तरी तिथला पाऊस स्वतःची वेगळी वैशिष्ट्य घेऊन येतोच आणि जुना पाऊस तरीही मनात कोसळत राहतो. माझं आत्ताचं ठाण्याचं घर खाडीला लागून आहे. हॉलच्या भल्या मोठ्या खिडकीशी बसून बदाम नारळीच्या झाडांवर कोसळणारा इथला पाऊस पाहणे मला तेवढंच आवडतं. प्रत्येक पावसासरशी खाडी थोडी थोडी भरून अखेर ती तुडुंब भरते. पांढरे शुभ्र पक्षी त्या पाण्यावर खेळू लागतात. रंगीबेरंगी पाहुणे पक्षी खिडकीशी येऊन कुतूहलाने रोगावू लागतात. हा पाऊस बघताना डोळे मिटून गावच्या पावसाच्या टिनाचा पत्र्यांवर कोसळण्याचा आवाज पार्श्वसंगीत म्हणून मनात वाजत राहावा असं मात्र सतत वाटत राहतं. आपण एखादा शब्द बोललो तर पावसाची लय बिघडेल या भीतीने शांत राहून हा पाऊस पाहताना आरती प्रभूंच्या त्या कवितेचा उत्तरार्धही मग आपसुकच कळून जातो. जीभ मालवून घ्यावी कंठी, अथांग व्हावे श्वासाश्वासातून तळाल. वा वा.
लिहून थोडे लहान भावे, असं निश्चित वाटतंय. आणि ते सगळं चित्र आमच्याही डोळ्यासमोर उभं राहिलं. प्रत्येकाला गाव असतं आणि हा गावातला पाऊस आपल्या मनात जरी आपण शहरात आलो तरीही तो कोसळत असतो. मला वाटतं त्याच धारा पावसाच्या वेगवेगळ्या मला एक सध्या पद्धतीने एक तुझ्या थोडंसं सांगायचं लेखातनं आल्या. होतं. हो. इथे मी जेव्हा सकाळमध्ये होतो तेव्हा हा. मी कसं पाऊस विशेष अंक काढला होता बरं. की वेगवेगळ्या लेखकांना त्यांच्या गावातला पाऊस कसा आठवतो. मी तेव्हा जयवंत दळींच्या घरी गेलो होतो त्याचं शब्दांकन करायला. ते जेव्हा हा. दादरला राहत होते हो. आणि ते मला म्हणाले, असं बसवलं त्यांनी समोर मला आणि म्हणाले, तुला पावसाचा आवाज कसा आवडतो, रपरप आवडतो की टपटप आवडतो. बरं. तर मी म्हटलं तुम्ही का विचारता मला असं. हा. तर ते म्हणाले प्रत्येक घरातला पाऊस वेगळा असतो ते ठीक आहे, परंतु प्रत्येक विभागातला पाऊस वेगळा असतो. कोकणातला पाऊस वेगळा आवाज करतो, विदर्भातला पाऊस वेगळा आवाज करतो, मराठवाड्यातला पाऊस वेगळा आवाज करतो आणि मुंबईतला पाऊस वेगळा आवाज करतो. खूप छान बोलले तेव्हा ते. वा वा वा. आता सगळ्यांच्या मनातला पाऊस तयार झाला आणि सगळ्यांच्या मनातल्या पावसाच्या आठवणी झाल्या. तरी पण इंदिरा संत म्हणतात तसं नको नको रे पावसा, असा धिंगाणा वेळी हे नेहमी म्हणावं वाटतं आणि ते कुठेतरी जाणवतं या सगळ्यातनं. संगीतातही तुमच्याही कवितातनं असा पाऊस बरसत असेल. काही अशाच पुढच्या कविता तुमच्या आम्हाला ऐकायला आवडतील. नक्कीच नक्कीच. श्रीकांतजींनी जसं सांगितलं की त्यांचं गाव आणि तिथला पाऊस, तसं माझं गाव म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातलं, म्हणजे अहिल्यानगर आत्ताचं अहिल्यानगरमधील श्रीरामपूर तालुक्यातला बेलापूर हे माझं छोटंसं गाव. म्हणजे मी आता नंतर लग्नानंतर पुण्यातली असले तरी आधी मी बेलापूर गावची होते. माझं खेडेगावातून मी आले आणि नंतर जवळजवळ महाराष्ट्रातल्या असंख्य शाळा बघितल्यानंतर मला माझी शाळा आठवली लहानपणीची. ती कशी होती आणि तिथला पाऊस आणि काय. तर वा. त्या ह्याच्यावर मी नंतर फार उशीर आलं. म्हणजे या सगळ्या शाळा बघितल्यावर मला माझी छोटीशी शाळा आठवल्यानंतर, कारण शाळेमध्ये जाण्यासाठी आम्हाला शनिवारी शेण गोळा करायला पाठवायचे आणि मग ती सारवायची शाळा रविवारी आणि मग सोमवारी सकाळी बस्तर टाकून शाळेमध्ये बसायचं. असं ती 1ली ते 4थीची आमची शाळा होती. तर ती आठवल्यानंतर माझ्याकडून एक कविता अशी लिहिली गेली की नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी. नदीकाठची शाळा आमची होती जरी पडकी, शाळेत जाण्यासाठी कधी भरत नसे धडकी. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे. दप्तर कधी पाठीवरचे वाटले नाही ओझे. नव्हती रिक्षा, नव्हता गणवेश, नव्हते बूट मोजे. अनवाणीत जात असू शाळेत चालत चालत. अनवाणीत जात असू शाळेत चालत चालत. जांभळं, कैऱ्या, बोरं, आवळे, चिंचा पाडत पाडत. पावसाळ्यात रेनकोट नव्हते, नव्हते डांबरी रस्ते. पावसाळ्यात रेनकोट नव्हते, नव्हते डांबरी रस्ते. ओले कच्च होऊन चिंगाट धावत सुटायचो नुसते. पाणी उडवत, चिखल तुडवत, कधी करत खोड्या. पाणी उडवत, चिखल तुडवत, कधी करत खोड्या. अहो आमच्या आधी पोचायच्या शाळेत कागदी होड्या. गुरुजीबाई असे की फार नसत बोलत. कधी रट्टा, कधी छडी, कधी बाहेर उभं करत. म्हणजे आता कोणी सरांनी किंवा शिक्षकांनी बोलल्यावर सुद्धा एकदम त्याच्यावर कंप्लेंट होते. तसं आमच्याकडे त्यावेळेला काय व्हायचं की गुरुजीबाई असे की फार नसत बोलत, पण काय करत, कधी रट्टा, कधी छडी, कधी बाहेर उभं करत. आई वडील तर मुळीच कधी रागवत नसत त्यांना. उलट म्हणत चांगलं बघा धोपटून काढा यांना. तेवढ्यापुरतच असे ते विसरून जात सगळे. तेवढ्यापुरतच असे ते विसरून जात सगळे. अहो आमची वाट बघत असत नदीकाठचे बगळे. रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या. रंगीत लाल मासोळ्या त्या पाण्यामधल्या इवल्या. जवळ येऊन करीत असत पावलांना गुदगुल्या. काठावरती वाड्या होत्या खरबूज कलिंगडाच्या. झरा खोदून पाणी मिळे गोष्टी उन्हाळ्याच्या. गोष्टी उन्हाळ्याच्या अशा की चटके बसत भारी. थेंब थेंब पाण्यासाठी निघे आमची वारी. नदी पडे ठार कोरडी येई दुष्काळाचे वारे. नदी पडे ठार कोरडी येई दुष्काळाचे वारे. डोळ्यांमध्ये पाण्यासोबत चमकत असत तारे. वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत.
वीज नसे, पाणी नसे, कंदील मात्र जळत, झुंजू मुंजू होताच बायका जात्यावरती दळत. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. जात्यावरच्या ओव्यांनी तर साखर झोपच लागे. देवळामधली काकड आरती करी आम्हा जागे. चुलीवरच्या भाकरीसोबत सगळं लागे गोड. चुलीवरच्या भाकरीसोबत सगळं लागे गोड. सोबत असे ठेचा किंवा लोणच्याची फोड. मग यायची गावामध्ये शनिदेवाची जत्रा. मग यायची गावामध्ये शनिदेवाची जत्रा. पिपाण्या वाजवीत धावायचो आम्ही पोरं 717. बैलगाडीतून कधी कधी वस्तीवरती जात. बैलगाडीतून वस्तीवरती कधी कधी जात. शांताक्काच्या झोपडीमध्ये दिवस दिवस राहत. किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे. किती किती नि काय काय सांगू तेवढे थोडे. डोळ्यांसमोर उधळतात आठवणींचे घोडे. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. हसत खेळत झेलल्या अनेक अडचणींच्या झळा. असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा. असे घडलो आम्ही आमची भिंतीबाहेर शाळा. तर अशी ही भिंतीबाहेरच्या शाळेची कविता. नंतर जेव्हा लग्न झाल्यानंतर संसार सुरू झाला आणि एकूण सगळा वैद्यकीय माझा दवाखाना वगैरे सांभाळता सांभाळता खूप काय काय संसारातली स्त्री कशी असते, किती काम करावं लागतं, किती डगरींवर हात ठेवावा लागतो, ते मुलं कशी सांभाळावी लागतात, त्यांना खाणं पिणं हे सगळं करताना बाई स्वतःला हरवून बसते. आणि नंतर मग असं लक्षात आलं की ह्या सगळ्या आपण गृहिणी बायका म्हणजे हे लिहित असू किंवा डॉक्टर असू किंवा आपण कुठल्याही स्तरावर कितीही काम करत असलो तरी स्त्री ही आधी गृहिणी असते. आधी तिला संसार बघावा लागतो, मुलाबाळांचं बघावं लागतं आणि बाकी सगळ्या याच्यावर व्यवस्थित तितक्याच जोमानं कामही करावं लागतं. घरी असलेल्या गृहिणी बायकांना पाहून एक सुचलेली कविता आहे की ज्या शांतपणे आपलं काम करत राहतात. खेड्यापाड्यातल्या अनेक बायका या अशा आहेत. खेड्यापाड्यातल्याच नव्हे, शहरातल्या सुद्धा अनेक बायका. ती नाव आहे कवितेचं. ती बोलत नाही गॅट करारावर. ती बोलत नाही गॅट करारावर किंवा नक्षलवाद्यांच्या विघातक कारवायांवर किंवा भारतातल्या व्यूहात्मक रचनेशी बुश भेटीत होणारा अणुकरार फायदेशीर आहे किंवा नाही यावर. ती नाही घालत वाद, नोबेल पारितोषिक कुणाला मिळालं यावर. व्यक्त करत नाही कुठलीही प्रतिक्रिया कवीला ज्ञानपीठ मिळाल्यावर. ती फक्त उंचावते भिवया कानावर पडल्या स्त्रीवादी कविता तर. ती फक्त उंचावते भिवया कानावर पडल्या स्त्रीवादी कविता तर. तस्लिमाच्या नष्टमेर नष्ट गद्य अनुभवातून गेलेली असतेच तीही कधी ना कधी. तरीही बोथट होत गेलेल्या तिच्या जाणीवेपर्यंत पोचत नाही कुठलाही वैश्विक विचार. ती विचार करते. ती विचार करत नाही असं नाही. ती विचार करते मूल शाळेतून आल्यावर खायला काय करावं. जेवणाला रात्रीच्या कोबी चिरावी की फरसबी. कुंडीतल्या रोपांना पाणी घालत ती गुणगुणते स्वतःशी. स्वतःची करमणूक स्वतःच करते जमेल तशी. दुपारच्या सिरियल्स, वामकुक्षी, किटी पार्टी, शॉपिंग, डिशी रमून जाण्याचा प्रयत्न करते. गॅस सिलेंडर पुन्हा महागणार म्हणून संयत चीड व्यक्त करते. ऑस्कर साठी गाजलेला चित्रपट ती निवडत नाही काहीच. ती भाजीसाठी मेथी गवार निवडते. कणिक तिंबते, फोडणी घालते, चटणी करते नव्हे. तिला अस्वस्थ करणाऱ्या विचारांचे ती चूर्ण चूर्ण करते.
कुटुंबाच्या आयुष्याला चव आणता आणता स्वतः बेचव होऊ नये म्हणून तिच्या परीनं झगडत राहते. स्वप्नांच्या बिया पेरत चालत राहते. तेव्हा तिच्या उंजळीत काय उरते? तिच्या उंजळीत काय उरते? वा वा. जशी की म्हणजे आजच्या काळातली संगीताताई ती आणि ती तिचा विचार, तिच्या जाणीवा, या सगळ्याच हो. गोष्टी तुम्ही इतक्या सुंदर मांडल्यात. मला वाटतं नीलमताई या दोघांच्याही लेखनातनं त्यांचे विषय तर आले, पण एक नॉस्टॅल्जिक फील तुम्ही दोघांनी आम्हाला दिलात. कारण ती गावाकडची शाळा, गावाकडचा पाऊस, या सगळ्या गोष्टी आम्हाला पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तिकडे घेऊन गेल्या. नीलमताई, आजच्या या सगळ्या दोन्ही लेखकांच्या विषयावर काय सांगाल? क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी याबद्दल ऐकल्यावरती हा जो क्ष आहे सगळीकडे फिरणारा प्रत्येक ठिकाणी, तसं लेखकाकडे किंवा संगीतकारांकडे गेला. निकांजींच्या संपूर्ण वाचनामधून एक जाणवलं तो म्हणजे हा जो क्ष आहे तर तो क्ष लेखक स्वतः आहे का त्याच्या मनातलाच एक प्रतिरूप आहे, हा एक प्रश्न उभा राहतो. कारण क्ष जो आहे तो क्ष आम्हाला बाहेरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा भेटत असतो आणि तो जो भेटत असतो तो क्ष जो आहे तो अनेक प्रश्न असे विचारतो. हा जसा अतिशय अवघड प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की आत्महत्येची चिठ्ठी लिहून द्या. बरं, ते लिहित असताना त्याबरोबर तो हे पण सांगतोय की त्याची बिदागी मिळेल म्हणून असं तुम्हाला. अशा वेळेला द्वंद्व जे आहे मनामध्ये की पटकन घेऊन टाकावी का बिदागी आणि लिहून द्यावी चिठ्ठी, तर ते करण्याचं ते आपण मध्यमवर्गीय लेखक असल्यामुळे ते होत नाही लिहायचं सुद्धा. पण काय माहिती हा जो क्ष आहे तो क्ष न सापडणारं उत्तर आपल्याला मनामध्ये सारखं घर करून अनेक बाबतीमध्ये ठेवत असतो आणि त्या दृष्टीने क्ष हा सर्वसामान्य माणसाचा आणि लेखक दोघांचा सुद्धा प्रतिनिधी आहे असं म्हणता येईल. आणि बाकीच्या ठिकाणी तो क्ष गेला, श्रीकांतजी संगीतकारांकडे गेला, नाट्यकारांकडे गेला, सुदैवाने राजकारण्यांच्याकडे आला असताना तरी तो विधानसभेत पोचला नाही. आणि दुसरं असं की हा जो क्ष आहे तसे क्ष सारखे अनेक प्रश्न लोक विचारतात भेटल्यावरती आणि त्यामुळे तुम्हाला एक अतिशय ज्याला आपण म्हणू अष्टपैलू अशा पद्धतीचं प्रसंगावधान आणि सगळी दृष्टी आहे आणि त्यामुळे क्षच्या मनातली अस्वस्थता सगळी समजून घेत असताना खूप चांगलं वाटलं, चिंतनशील वाटलं आणि मृत्यूची चिंतेच्या संदर्भात त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर ते म्हणजे तसे खरा माणूस करेल की नाही माहित नाही, पण जेव्हा जेव्हा आपण मृत्यूबद्दल बोलतो किंवा लिहितो त्यावेळेला त्या मृत्यूने गाठलेलं असतं आपल्या मानसिकरित्या संपूर्णपणाने आणि त्या वर्तुळातून बाहेर पडून परत माणूस व्यक्त करत असतो. दुसऱ्यात सगळ्यात मला त्या कथेमधलं विशेष वाटलं म्हणजे ते कौटुंबिक वातावरणाच्या बद्दल जे काही तुम्ही कॉमेडी म्हटलंय की जी काही परिस्थिती होते माणसाची अचानक आल्यानंतर घरातली जी सगळी परिस्थिती आहे तर ती घरातच राहून परत लिहायची आहे कारण घरातलेच लोक वाचणार आहेत म्हटल्यावरती थोडीशी एक सेन्सरशिप असणार आणि ती स्वाभाविकच आहे असं मला वाटतं. पण अतिशय पत्रकारितेतून बहुरंगी आणि बातम्यातून सुद्धा माणसाचं काय होतं हा प्रश्न शिल्लक राहतो तुमच्या मनामध्ये. त्यामुळे तुम्ही फार वेगळ्या उंचीवर असणारे लेखक आहात, मानसिक वैचारिक असं मला जरूर जाणवलं आणि ते सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्राला संपूर्ण माहिती आहे. छोटी एक आठवण सांगायला तुमचीच हरकत नाही की आमचं विधान परिषद आणि आमचं एक पुस्तक नुकतंच मध्ये माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित झालं आणि थोडंसं ती क्लिष्ट भाषा आहेच, म्हणजे विधिमंडळातली महत्वाची भाषणं ज्याच्यामध्ये अगदी बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेकांची भाषणं आहेत ती अगदी काही सोपी नसतात. तर ते पुस्तक जेव्हा पाठवलं आणि त्याची अनुक्रमणिका तेव्हा मला प्रश्न पडला होता की कोण याच्यावरती काम करेल, कारण मी बोजेवार मला म्हणाले आम्ही ते काम करून घेऊ, पण माझा शेवटपर्यंत मला खात्री नव्हती आणि मला आज त्याचं उत्तर मिळालं की ते काम दुसऱ्या कोणी महाराष्ट्राविषयी केलेलं नसून तुम्ही स्वतः केलं असेल, कारण त्याच्याशिवाय तेवढं होणार नाहीये. कारण इतके अवघड जे विषय आहेत ते सुद्धा तुम्ही लोकांना एक त्या विषयावरती प्रवासाला नेऊन अधिक त्यांचं मन जे आहे ते चिंतनाकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं जे तुम्ही लिहून थोडे लहान व्हावे हे जे लिहिलेलं आहे ते आपल्याला लहान होण्याची संधी मिळाल्यावर मला आज त्याचं उत्तर मात्र मिळालं, क्षसारखं पत्र न देऊन सुद्धा तुम्हाला, आणि ते छान वाटतं. आठवणी लहानपणच्या लिहिल्या की खूप छान वाटतं, मनावरचं ओझं उतरतं. बहीण भावंडांना त्या आपल्या सगळ्या आठवणी माहिती असतात, सारखं त्यांना तेच बोलून बोर करण्यात अर्थ नसतो. त्याच्यापेक्षा आपण त्या लिहिल्या आणि पावसाच्या संदर्भात अगदी खरं आहे, परंतु मुंबई पुण्याच्या पावसाबरोबर एका
आम्ही म्हणजे सामाजिक चळवळीत काम करत असल्यामुळे उदगीरला ज्यावेळेला राहिलो आम्ही, आणि त्यावेळेला खूप आमच्या घरात आणि थोडं मित्रमैत्रिणीत चर्चेचा विषय झाला की घर पत्र्याचं होतं आणि सगळ्यांचं म्हणणं होतं सगळ्यांचं घर तुम्हाला भाड्याने परवडत नाही का, पण ते काहीतरी त्या काळामध्ये असं 150-150 रुपयामध्ये ते घर आम्हाला तांदळे गल्ली म्हणून आहे उदगीरला, तिथे ते घर मिळालं होतं आणि हे पत्र्याचा पाऊस आणि हा सगळा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. दुसरं मला त्या घराचं कायम लक्षात राहिलेलं आहे पत्र्याचा पाऊस आणि डुकरं, कारण तिथलं स्वच्छतागृह होतं, तर उत्तराला माहित नसेल, स्वच्छतागृहाच्या खालीच ते वराह बसलेले असायचे आणि ते सगळी विष्ठा जी आहे ती, तर त्याच्यामुळे ती डुकरांचा आपण निघालो टॉयलेटकडे की असा तो थवा डुकरांचा तो घोळका तुरु 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 धावत त्या स्वच्छतागृहापर्यंत यायचा. आणि मला प्रेग्नंट झाले होते नुकतीच आणि मला शेवटी भीती वाटायची की डुकरं मधून आत आली आणि आपल्या गर्भावरती त्यांनी जर केला तर काय होईल, या कल्पनेने मी इतकी अस्वस्थ झाले त्यावेळेला. आणि मग मी विचार करायला लागले की दुसऱ्यांचा कोणाचा, पण इतर बायका तिथेच जात होत्या त्याच पद्धतीच्या सगळ्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळं पाऊस, आणखीन ही सगळी परिस्थिती आणि आंबेडकरी चळवळी जेव्हा काम करायला लागले तर आम्ही पावसाळ्यात ठरवलं घ्यायच्या मीटिंग, काय हरकत आहे, आपलेच लोक आहेत चला. आणि प्रत्येकाकडे घरात गेलो तर तुम्ही म्हणता तसं या अंगणाच्या बाहेर उंबरठ्याच्या इथे ते म्हणायचे या ना आत या, पण कुठे एवढं पाणी, कुठे बादली लावलेली, कुठे तांब्या लावलेला, कुठे टॉवेल, त्यातल्या त्यात कॉट सुरक्षित असायची म्हणजे तुम्ही कॉटावर बसा, जरी बैठक झाली नाही तरी आम्हाला विचारपूस करायला आला ते बरं वाटलं. पावसाळ्यात कोणी येत नाही आमच्याकडे आणि सगळ्या सिद्धार्थनगर, आंबेडकर नगर, गौतम नगर याच वस्त्यात आधी पाणी शिरतं, कारण त्या सगळ्यात खालच्या बाजूला असतात. त्यामुळे सगळा पावसाचा अनुभव आणि मग लालचनचं वर्णाची चव आणि पत्र्याचा आवाज, फुडकापणा तुमच्यामधला जो आहे तो, त्यामधला सुद्धा तुम्ही भिजलेले सगळे वृक्ष आणि त्याच्या झाडांपर्यंत आता जे ठाण्यातून तुम्हाला शांतपणे दिसत आहे, त्याला प्रत्येक वेळेला झाड हलतं, त्या ज्या पाऊस नसतो त्या पक्ष्यांचा जो साळुंकीचा किंवा पोपटाचा आवाज ऐकू येतो, त्याला असं वाटतं की आपण काहीतरी प्राप्त केलंय आयुष्यामध्ये. म्हणजे तो मोटारीशी किंवा फ्लॅटशी नसतं संबंधित, पण सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा आवाज ऐकू येणं हे आपल्याला आपल्या माणूसपणाच्या समर्थपणाची एक जाण करून देतं की आता तो पाऊस तसा असला तरी हा पाऊस असा आहे. आणि या दृष्टिकोनातून खूप वेगळा अनुभव बोजेवर आपण मांडलात आणि खूप वाचलं पाहिजे अजून तुमचं असं वाटतं. बाकीच्या सुद्धा साहित्य जे आहे ते त्याचं मला खूप बोलत असताना आणि इतरत्र जाणवत असताना अनेक अनुभवांचा अर्थ त्याहून लागतोय. त्यामुळे तुमचे मी आभार तर मानतेच आणि खूप मी कृतज्ञ आहे तुम्ही सगळ्या दिलेल्या अनुभवाबद्दल. संगीता, तुमच्या ज्या कविता आहेत त्या शांतवन ही जी पहिली कविता वाचली त्याचं तुम्ही अगदी हुबेहूब वर्णन केलंय. कविता सुचत असताना काय काय व्यक्तीला अभिव्यक्तीच्या भावना ज्या आहेत, म्हणजे आता प्रसव वेदना जशा असतात तशा होऊ शकते की तेवढ्या नाहीतरी वेगळ्या प्रकारच्या तरल वेदना जेव्हा आपण व्यक्त करतो त्या तुम्ही सांगितलेल्या आहेत. दुसरं चैत्राच्या बद्दलची जी चैत्र आला ही जी कविता आहे त्याच्याबद्दल तर तमानं बाळगता डहाळीवर गातोय नाचरा पक्षी. तर आपण बघतो काही काही पक्षी नाही पण काही पक्षी तसे करत असतात, राजकीय पक्ष पक्षी तसं करतात, पक्षी करत असतात. काय चाललंय बाहेर आणि काय चाललंय इकडे याच्याबद्दलचा तो नाचरा पक्षी मला फार आवडला. म्हणजे की चैत्राचा माणूस वाट बघत असताना जे काय करतात, ही जी आहे की तो जगला त्यामध्ये चिमुकली आयुष्य रेषा, त्याची चिमुकली आयुष्य रेषा जी असते त्या सगळ्यामधली, तर त्याच्यामधलं सामाजिक भान आणि तो जगलामधलं देहदान सुद्धा विचार खूप चांगल्या प्रकारे सामाजिक जाणीव तुम्ही मांडलेली आहे. आणि शाळेचे अनुभव असे घडलो आम्ही मध्ये दुसऱ्या पर्वात तुम्ही जे मांडले, तर ते तर बघितल्यावरती शाळा इथली मुंबईतली महानगरपालिकेची 3री पर्यंत आणि नंतर साने गुरुजी विद्यालय, त्यामुळे शिवाजी पार्कचं भरलेलं तळ सगळं त्याचा तलाव झालेला, इथपासून ते सगळं चित्र तुमच्या गावाकडचं प्रत्यक्षातलं चित्र तुम्ही जे मांडलं. आणि एक मला असं वाटतं तुमच्या त्या ती कवितेवरून तर खास करून असं वाटतं की तिच्या हातात काय राहिलंय. खरंय, आपण कितीतरी त्याच्यावरती विश्लेषण झालेलं आहे की तिचे जे अदृश्य श्रम आहेत त्या अदृश्य श्रमाची मोजदाद होत नाही आणि म्हणूनच 2002च्या जनगणनेपासून स्त्रीचं हे घरातलं कामे हे सुद्धा मोजदाद केली आणि तेवढ्या प्रमाणात मनुष्यबळ विकास तिचा हे आहे, योगदान आहे आणि म्हणून मग तेवढे पैसे तिच्या योगदानासाठी खर्च केले पाहिजेत. पण तुम्ही म्हणता तसं तिने आजही ती त्याच्यावर प्रश्न नाही देणार परत जनगणनेमध्ये आमच्या श्रमांचं काय झालंय हा प्रश्न ती विचारत नाही, कारण
तिने ते स्वतः कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं असतं. आणि तुम्ही म्हणता तिच्या ओंजळीत काय राहिलंय, मला मात्र असं वाटतं, आता मी राजकारणातली कार्यकर्ते असलेली असेल, की तिच्या ओंजळीत नसलं तरी तिच्या बोटात आहे कुणाला मतदान करायचं, आणि स्त्रियांच्या प्रेरणारूप त्याचं प्रतिबिंब धोरणामध्ये पडलं पाहिजे. हे जो एक प्रवास असतो अनुभवातला दुय्यमपणापासून ते इथपर्यंतचा, तो सजाण होत असताना तुम्ही जे एक सुंदर वाक्य वापरलंय की तिच्या भुवया उंचावतात ज्या वेळेला तुम्ही स्त्रीवादी कविता, मला कल्पना नव्हती तुम्ही एवढ्या स्त्रीवादाशी गुंफल्या गेलेल्या आहात म्हणून, की ज्याच्यात तुम्ही ते कवितेतून व्यक्त केलेलं आहे. या दृष्टिकोनातून एक अत्यंत मृदू पण ठाम, त्याचबरोबर निसर्ग आणखीन माणसाचं नातं जे आहे ते अधिक समृद्ध कसं होईल त्याचे व्यक्त करणं, आणि हे करत असताना सुद्धा त्यातले शब्द हे करताना मी मोजत होते, तुम्ही कुठे राहिलं नाही. चिंचा, बोरं, गोळ्या सगळं त्याच्यातून आलं पाहिजे. म्हणजे असं नाही की कवितेची लय जोडण्यासाठी फक्त चिंचेचा किंवा गोळ्यांचा उल्लेख करा, ती कवितेची ओळ मोठी झाली तरी चालेल, पण ते सगळं व्यक्त करून तुम्ही पुढे जे नेलेलं आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पुरस्कार तर अनेक मिळालेले आहेत, बोजेवारांनाही पुरस्कार मिळालेले आहेत, पण आजचा कार्यक्रम जे सगळे ऐकतील त्यांना नक्कीच 1 तास तरी क्षची फारशी आठवण येणार नाही बाहेर गेल्यावरती. दुसरं म्हणजे सगळ्या जे जे पाण्याखाली बुडलेलं दिसतं त्यावेळेला त्यातलं काव्य नसून मदत करण्यासाठी जे लोक जातात त्यांना सुद्धा मनाला उभारी यावी असं काही साहित्य असतं की ज्याच्यातून त्यांचे रोजचे प्रश्न आहेत ते त्यातून त्यांना क्षणभर दिलासा मिळू शकतो. त्या दृष्टिकोनातून दिलासा, अनुभवातलं सामर्थ्य हे संगीता बर्वेंनी फार शब्द अगदी ज्याला आपण म्हणू की शब्द गंगेतून व्यक्त केल्यासारखं सगळं तुमचं साहित्य आहे. त्यामुळे तुमचेही खूप मी अभिनंदन करते, आपले आभार मानते. आणि राजकारणातल्या लोकांचं म्हणणं साहित्यावरती ऐकताना काही वेळेला सगळेजण श्वास रोखून बसतात की काय आता बोलतील आणि काय नाही. तसं मी असं कुठे केलं आज तर मला वाटत नाहीये. तर तुम्ही पण ते सांभाळून घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. नीलमताई, खरोखर नीलमताई, म्हणजे जेव्हा आमच्या प्रत्येक भागामध्ये साहित्य रंगाचा जो समारोप असतो तो नक्कीच ऐकण्यासारखा असतो, कारण तुम्ही लिहिते असता, तुम्ही लिहून मोकळे होता, पण वाचकाच्या मनात ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या अतिशय सुंदर रीतीने एक साहित्यिक म्हणून आणि एक वाचक म्हणून सुद्धा नीलमताई आपल्या समोर मांडत असतात. आणि संगीताताई, तुम्ही ज्या पद्धतीने मुलांसाठी काम केलंय, मुलांसाठी एक संवाद निर्माण केलाय, तो तुमचा संवाद असाच पुढे चालू राहावा अशी शुभेच्छा, सदिच्छा आम्ही देतो. अनेक अशी पुस्तकं तुमची यापुढेही येवोत की जी मुलांना प्रवृत्त करत, कारण ती पिढी आहे की जी पुढे जाऊन आपल्या साहित्याकडे वळणार आहे. आणि अर्थात श्रीकांत, तुझ्या आगामी अगस्ती इन ऍक्शन या ज्या 3 कादंबऱ्या, त्याचा संच जो येतोय त्याच्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. आणि अतिशय एक महत्वाचा विषय त्याच्यावर तू काम करतोयस ते म्हणजे मराठीतलं रहस्य रंजन प्रधान लोकप्रिय कादंबरीचा 100 वर्षांचा इतिहास. हे जे तुझं काम चालू आहे, जो संशोधनपर ग्रंथ होतोय, त्यासाठी सुद्धा आमच्याकडनं खूप शुभेच्छा. त्यामुळे आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या शुक्रवारी असेच भेटूया अशाच 2 लेखक आणि कवींसह. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.